मंडळी, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सुप्रीम कोर्टात सध्या एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे। कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यांचा एक प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे। एकनाथ शिंदे यांनी स्वतःला मुख्य नेता हे पद कोणत्या आधारावर दिलं? कारण सिब्बलांच्या युक्तिवादानुसार शिवसेनेच्या 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेता असं पदच नव्हतं। त्यामुळे गुवाहाटीमध्ये गेल्यानंतर घेतलेला निर्णय, गटनेते आणि प्रतोदबाबत झालेला बदल यांना ज्या पक्षाची घटना आहे तिचा आधार होता का, हा सर्वात मोठा प्रश्न आता कोर्टासमोर आहे। मात्र हा सिब्बलांचा युक्तिवाद आहे, कोर्टाने तो अंतिमतः मान्य केला आहे असं अजून म्हणता येणार नाही। आता दुसरा त्याहून मोठा मुद्दा आहे तो निवडणूक आयोगाच्या अधिकाराचा। कपिल सिब्बल म्हणतात की एखाद्या राजकीय पक्षाची अंतर्गत घटना लोकशाहीची आहे, लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का? कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेबाबत आक्षेप घेतला आणि त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं। सिब्बलांचा युक्तिवाद असा आहे की पक्षाच्या अंतर्गत रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणि या सगळ्या गोष्टींमुळे जो दुसरा गट आहे त्याला दिलेली नेमकी प्रक्रिया कायदेशीर होती का हे तपासलं गेलं पाहिजे। मित्रांनो, या सगळ्या प्रश्नानंतर एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो। एखाद्या पक्षात आमदारांची संख्या एका गटाकडे जास्त झाली म्हणजे तो गट आपोआप मूळ राजकीय पक्ष होतो का? सुप्रीम कोर्टाच्या 2023च्या महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात फरक असल्याचं स्पष्ट झालं होतं। मात्र आता या प्रकरणात हा फरक आणि चिन्ह ठरवताना नियम लागू होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। कपिल सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। जर 2018ची शिवसेनेची घटना लोकशाही विरोधी होती असा दावा केला जातो तर त्या घटनेच्या आधारे झालेल्या नियुक्त्या, घेतलेले राजकीय निर्णय हे कसे होते? ज्या घटनेचा आधार घेऊन पद मिळाली त्या घटनेलाच नंतर अवैध म्हणता येईल का, असा प्रश्न यावेळेस कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेची घटना हा केवळ एक छोटा मुद्दा राहिलेला नाही तर पक्ष आणि चिन्हाच्या वादातील एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा बनलेला आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल एक युक्तिवाद मांडतात आणि न्यायालय तो स्वीकारतो। या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे। कोर्ट सध्या दोन्ही बाजू ऐकत आहे, प्रश्न विचारत आहे आणि संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी आणि चौकट तयार करत आहे। त्यामुळे कपिल सिब्बलांचा युक्तिवाद मजबूत वाटतोय म्हणून धनुष्यबाणाचा निर्णय बदलेल असं आता सांगता येणार नाही। पण एक गोष्ट नक्की आहे, या सुनावणीमुळे आता फक्त प्रश्न उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे राहिलेला नाही तर राजकीय पक्षाची ओळख कोणत्या आधारावर ठरवायची, विधिमंडळातील बहुमताला किती महत्त्व द्यायचं, पक्षाची घटना कोण तपासतं आणि निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर किती मर्यादेपर्यंत करायचा, हे सगळे मोठे प्रश्न आता या सगळ्या चौकटीमुळे तयार होत आहे। त्यामुळे या केसचा अंतिम निर्णय फक्त शिवसेनेसाठी नाही तर भविष्यात देशातील इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पडली तर त्या प्रकरणांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। मित्रांनो, ज्या पद्धतीत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये दगाफटका करून शिवसेनेचा एक वेगळा गट तयार केला, त्यानंतर सुप्रीम कोर्टासह सगळ्या खटले त्यानंतर सुरू झाले, पण निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह दिलं। त्यामुळे उद्धव ठाकरे आता आक्रमकतेने त्यांची बाजू मांडत आहे। तुम्हाला काय वाटतंय, निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाबाबत घेतलेला निर्णय या कायदेशीर कसोटीवर टिकेल का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा। अशाच राजकीय विश्लेषणासाठी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।